नको जयंती, नको पुण्यतिथी, नको पुतळे, नको स्मारक. हे मी नाही म्हणत मित्रांनो, हे ज्योतिबा म्हणतात. आणि ज्योतिबा हे असं का म्हणतात? कारण जर आपण खऱ्या अर्थानं ज्योतिबांना समजून घेतलं का, या महापुरुषांना समजून घेतलं का, महापुरुषांनी आपलं अख्खं आयुष्य ज्या कामासाठी खर्ची केलं, त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करताना कशा पद्धतीने साजरी केली जाते आज, हा जर आपण तो धांगडधिंगा, डीजेचा आवाज, हे खरंच ते महापुरुषांना अभिप्रेत आहे का? नक्कीच नाही. ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये समाजसेवेचं, समानतेचं, न्यायाचं, समतेचं, बंधुत्वाचं व्रत घेतलं, त्या ज्योतिबांना आज जर आले आणि काय वाटलंय याचं मी काही काव्यपंक्तीमध्ये तुमच्या पुढे सादरीकरण करतो की आज जर ज्योतिबा असते आणि काय म्हटले असते. तर ज्योतिबा म्हणतात, थांबवा आता न्याय, समता, बंधुता आणि सामाजिक उदारीकरणाच्या घोषणा. थांबवा आता न्याय, समता, बंधुता आणि सामाजिक उदारीकरणाच्या घोषणा. जागतिकीकरणाच्या आडून थाटल्याय बाजारीकरणाच्या कोठ्या. बघा, कारण आज सगळीकडे शिक्षणाचं बाजारीकरण झालं आहे आणि कोठ्यांचा अर्थ हा सगळ्यांना माहीत आहे. अशा या शिक्षणाच्या कोठ्या निर्माण होत आहेत. हे बाबा, हे ज्योतिबांना कधीच अभिप्रेत नाही. त्यांनी जाती व्यवस्थेविषयी प्रचंड लढा दिला, शूद्रांसाठी काम केलं. पण आज काय होतंय? जाती व्यवस्थेचे लादून जोखड ओरबाडले जाते शूद्रांना पांढरपेशांनी. म्हणजे आज जर आपण बघतोय की हा जो पांढरपेशा आहे, राजकारणी आहेत, त्यांनी जाती व्यवस्थेचं जोखड ह्या शूद्रांच्या मानेवर ठेवलेलं आहे. म्हणून त्याच्यातल्या काही ओळी अशा आहेत, जाती व्यवस्थेचे लादून जोखड ओरबाडले शूद्रांना पांढरपेशांनी, उभ्या राहिल्या उंच उंच इमारती कित्येक शेतकऱ्यांच्या फासांनी. शेतकऱ्यांसाठी असूड लिहिणारे, गुलामगिरी लिहिणारे, पहिले जे शेतीसाठी काम करणारे, शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारे जे ज्योतिबा होते, ते ज्योतिबा म्हणतात की आज ज्या काही उंच उंच इमारती राहिल्या आहेत त्या कित्येक शेतकऱ्यांच्या फासांनी उभ्या राहिलेल्या आहेत. आणि त्याचं त्यांना निश्चितच वाईट वाटतं. पुढच्या काही ओळींमध्ये ते असं म्हणतात की ज्या सावित्रीने स्त्री शिक्षणासाठी त्यांचा हात धरून, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून काम सुरू केलं, क्रांती सूर्य म्हणताना क्रांती ज्योती ज्यांचं नाव झालं, अशा सावित्री या आजच्या आधुनिक काळातल्या सावित्री नेमकं करतात काय? तेव्हा ज्योतिबा म्हणतात, विद्येविन मती गेली, नाती विरली. कारण आजच्या या सावित्रीला विद्या असून सुद्धा तिची मती भ्रष्ट झालेली आहे, तिला नात्यांची किंमत राहिलेली नाही. अशी जी सावित्री आहे, अशी जी महिला आहे, तिच्याविषयी त्यांना खेद वाटतो. आणि ते म्हणतात, विद्येविन मती गेली, नाती विरली, ज्योतीने क्रांती सूर्याची वाट सोडली, भोंदूच्या जाळ्यात अलगत फसली, कित्येक मंगळसूत्रांची राख झाली. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम आयुष्यभर घेतलेलं असताना आजही अंधश्रद्धेचे पेव आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतात आणि त्याच्यामध्ये ह्या स्त्रिया बळी जातात, अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात. म्हणून ज्योतिबांना निश्चितचपणे याबाबत खेद वाटतो. ज्यांनी आयुष्यभर समानतेचा नारा दिला आणि ज्यांचं शोषण होत होतं त्यांच्यासाठी लढा दिला, त्याच्यासाठीच्या पुढच्या काही ओळी अशा आहेत, शोषितांचा आक्रोश ऐका, गुलामगिरीच्या बेड्या तोडा. शोषितांचा आक्रोश ऐका, गुलामगिरीच्या बेड्या तोडा. अन्यायाचा असूड घ्या, अन्यायाचा असूड घ्या, शिक्षणाची पायरी चढा, समानतेसाठी लढा, समानतेसाठी लढा. म्हणून नको जयंती, नको पुण्यतिथी, नको पुतळे, नको स्मारक. विचारांना अभिवादन करा, पुस्तकांपुढे नतमस्तक व्हा, पुस्तकांपुढे नतमस्तक व्हा. महात्मा फुल्यांना शोधायचं असेल तर त्या पुतळ्यांमध्ये शोधू नका, त्यांना पुस्तकात शोधा, त्यांच्या विचारांमध्ये शोधा आणि ते आपल्या आयुष्यामध्ये अंगीकार करा. हेच माझ्या मते या जयंतीच्या निमित्ताने ज्योतिबांना अभिप्रेत असेल. नमस्कार.